ठरलं तर मग या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते, पूर्णाजी ते नाणं मला देताय ना, आपण त्याची पूजा करूया आणि पूजेमध्ये ते नाणं ठेवलं तर नक्कीच तुमच्या मनाला समाधान वाटेल. पूर्णाजी आता नाण्याकडे बघते. आत्तापर्यंत ज्या नाण्याला कुणालाही हात लावू दिलेला नसतो, इवन प्रियाला सुद्धा हात लावू दिलेलं नसतं, ते नाणं चक्क पूर्णाजी सायलीच्या हातात देते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. जीवापलीकडे त्या नाण्याला जपणारी पूर्णाजी आज सायलीच्या हातात ते नाणं देते. इकडे प्रियाचे धाबे दणाणतात आणि मला हातसुद्धा लावू दिला नाही आणि ते नाणं सायलीच्या हातात देते ही म्हातारी. तिला खूप राग येतो. प्रतापला पण धक्का बसतो. मग अखेर सायली ते नाणं घेते, प्रतिमाचं नाणं घेते आणि आता पूजेसाठी येते. पूर्णाजीला उठवते आणि सगळेजण पूजेसाठी येतात. ते नाणं आता ती तबकात ठेवते आणि त्या नाण्याची पूजा करते. पूजा करताना ती सांगते की आज एका आईचा विश्वास जिंकलेला आहे आणि तो विश्वास अजून पुढे जिंकवायची जबाबदारी लक्ष्मीमाते तुझी आहे. आज एका मायलेकीला जाणीव झालेली आहे की त्यांची लेक इथे आलेली आहे, पण त्यांचा विश्वास जिंकवण्याची जबाबदारी तुझी आहे. प्रतिमा त्या जर खरंच आल्या असतील ना तर पूर्णाजी आणि त्यांची भेट घडवून आण, असं म्हणत लक्ष्मी मातेला आता सायलीने आवाहन केलेलं असतं आणि छानपैकी पूजा संपन्न होते. इकडे अस्मिता म्हणत असते, काय ग तन्वी, म्हणजे तू प्रतिमा आत्याची मुलगी तरीसुद्धा पूर्णाजीला तिच्या येण्याचा भास झाला, सायलीला भास झाला, तुला का नाही ग झाला? यावरती प्रिया आता गडबडते आणि ती सांगते, अगं असं काही घडलंच नव्हतं. अर्जुन म्हटला ना तेच खरं आहे. म्हणजे हे नाणं कुणाचंही असू शकतं. आपण थोडी ह्याच्यावरती म्हणू शकतो की हे माझ्या आईचंच नाणं आहे आणि सायलीचं नाटक आहे ग हे सगळं पूर्णाजीला आपल्या खिशात घालण्यासाठी. कल्पना म्हणते, पूर्णाई काळजी करू नका, आज आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन झालंय, लक्ष्मीच्या पावलांचं आपण छानपैकी स्वागत करूया, असं म्हणत आता त्या लक्ष्मीच्या नाण्याचं पूजन केलं जातं आणि पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती एक छान आनंद आलेला असतो. तोपर्यंत इकडे आता कुसुम विचार करत असते, अजून का बरं कविताताई आल्या नाही? त्यांना काही अडचण तर आली नसेल ना, पत्ता तर विसरला नसतील ना? तेवढ्यात तिकडे प्रतिमा येते. सुमन म्हणते, काय झालं, कुठे गेला होतात तुम्ही, पत्ता विसरलात का? पण आता इकडे प्रतिमा काहीच सांगत नाही. सुमनला आता तिला पाणी दिल्यावरती प्रतिमा आपलं छोटंसं पॅकेट काढते आणि त्याच्यामधलं आपलं चांदीचं लक्ष्मीचं नाणं शोधते. त्यावरती कुसुम म्हणते, काय झालं, काय शोधताय तुम्ही? प्रतिमा सांगते, माझं ना एक नाणं होतं. त्यावरती कुसुम म्हणते, नाणं कसलं, चांदीचं, लक्ष्मीचं? याच्यावरती प्रतिमा सांगते, हो. कुसुम म्हणते, चला बरं मग तुम्ही कुठे कुठे गेला होतात, आपण ते नाणं शोधूया. प्रतिमा म्हणते, नको राहू दे, आणि ते नाणं शोधण्याचा विषय प्रतिमा टाळते. आता मात्र कुसुमला समजलेलं असतं की हिचं लक्ष्मीचं नाणं हरवलेलं आहे. तोपर्यंत इकडे रूममध्ये दोघीजणी येतात आणि त्यांची त्याच विषयावरती चर्चा चालू असते. त्यावेळेला अस्मिता म्हणते, कसं काय ग हे सगळं शक्य आहे? म्हणजे आत्ता पण बघ सायलीला हे सगळं जाणवलं आणि तुमचा फराळ पण सेम होता, म्हणजे कसं काय तुमच्या दोघींचा फराळसुद्धा सेम असू शकतो? यावरती स्वतः आता प्रियाच विचार करते, ह्या म्हातारीला त्या रस्त्यावरच्या बाईचा फराळ हा प्रतिमासारखा वाटला, मग ती म्हातारी बाई खरंच प्रतिमा असेल का? नाही, पण एवढ्या मोठ्या वकील किल्लेदारची बायको जर का जिवंत आहे तर ती घरी परत येईल ना, रस्त्यावरती असा फराळ का विकत बसेल? नाही प्रिया, तुला हा नको तो विचार झटकून टाकायला पाहिजे. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अगं बोल ना, कसं काय फराळ सेम आला दोघींचा तुमचा? याच्यावरती आता प्रिया सांगते, अगं मी आश्रमामध्ये ज्या वेळेला फराळ बनवायचे ना तेव्हा ही सायली माझ्या पुढे मागे घुटमळायची आणि मी जसा फराळ बनवते ना तसा फराळ हिने शिकून घेतलेला होता आणि आत्ता बघ तसाच फराळ बनवून पूर्णाजीला इम्प्रेस करते आहे ती, दुसरं काहीच नाही ग, असं म्हणत खोटारडी प्रिया खोटावरती खोटं बोलतच असते आणि अस्मिताला तिच्यावरती विश्वासच बसतो. त्यावेळेला अस्मिता म्हणते, अगं आपण दरवेळेला प्लॅन करतो आणि ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन दरवेळेला फिसकटतो. तोपर्यंत इकडे आता कुसुम आणि प्रतिमा लक्ष्मीपूजन करतात आणि मनोभावे लक्ष्मी देवीचं आराधना करतात. तोपर्यंत रूममध्ये सायली अर्जुन आलेले असतात. अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही मला खरं सांगा की तुम्ही बाहेर पूजा करताना का गेला होतात? त्यावेळेला सायलीला सगळी घटना आठवते आणि सायली म्हणते, सर तुम्हाला पटणार नाही खरं तर. अर्जुन म्हणतो, का पटणार नाही, तुम्ही बोला ना, तुमची प्रत्येक गोष्ट मला पटतेच की. सायली सांगते, मी बाहेर गेले ना तेव्हा मला असं वाटलं होतं कुणीतरी माझ्या जवळची व्यक्ती आहे जी मला भेटायला आले, मी अपूर्ण होते, ती पूर्ण झाले. आता ही अशी अनुभूती मला हॉस्पिटलमध्ये पण आली होती. जेव्हा मी बेशुद्ध होते ना तेव्हा कुणीतरी येऊन माझ्या डोक्यावरती हात फिरवला,
ती व्यक्ती माझ्या जवळची होती, तीच अनुभूती मला आत्ता आली. काय होतं हे सगळं मला माहीत नाही आहे, असं म्हणत सायली आपल्या मनातली गोष्ट अर्जुनला सांगत असते. दुसऱ्या दिवशी चैतन्य अर्जुनला भेटायला येतो आणि अर्जुन सांगत असतो, मी सायलीसाठी पाडव्याचं सरप्राईज केलेलं आहे. म्हणजे आश्रमातील मुलांना महागडी गिफ्ट वगैरे हे सगळं असं खरेदी करणार आहे. आणि त्याचबरोबर मधुभाऊंच्या पेरोलचं काम कुठपर्यंत आलंय? चैतन्य म्हणतो, मधुभाऊंच्या पेरोलचं काम जोरासोरात चालू आहे, त्यांना मिळणार बेल. असं म्हणत असताना सायली सांगते, आई मी जरा मार्केटमध्ये जाते आणि तिकडून आश्रमात जाईन. मुलांसाठी छोटी छोटी गिफ्ट घेईन, त्यांना खूप आनंद होईल. कल्पना म्हणते, खरंच तुम्ही मुलांसाठी किती करता ना? यावरती सायली म्हणते, हो, मधुभाऊ म्हणायचे की मुलांना खुश ठेवलं तर सगळं वातावरण पण खुश राहतं. मी छोटे छोटे गिफ्ट घेऊन त्यांना भेटून येईन आणि मगच घरी येईन. तोपर्यंत अर्जुन सांगत असतो, उद्याचा दिवस सायलींसाठी खूप मोठा सरप्राईज असणार आहे, कारण त्या मुलांना मी गिफ्ट देणार आहे आणि त्यांना घेऊनच इकडे येणार आहे. म्हणजे उद्या त्यांच्यासाठी खास सगळं करणार आहे. मधुभाऊंना सुद्धा जामीन मिळाला तर दोन्ही गोष्टी जुळून आल्या तर सगळं छान होईल. कारण मुलांच्या पण एक्सपेक्टेशन असतील ना की ताईचं लग्न श्रीमंत घरात झालं आहे, त्यांनी काहीतरी श्रीमंत गिफ्ट द्यायला पाहिजे किंवा महागडे गिफ्ट द्यायला पाहिजेत, तर तेच मी करणार आहे. इकडे सायली आता पर्स घेऊन बघते तर थोडेसेच पैसे शिल्लक असतात. आता मुलांना काय गिफ्ट घ्यावं, छोटे छोटे गिफ्ट घेऊन पैशात कसं भागवावं हा विचार करत ती आता मार्केटमध्ये निघते. तितक्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन सायलीला म्हणतो, कुठे चाललात? सायली सांगते, मी आश्रमात जाणार आहे, छोटे छोटे गिफ्ट घेईन मुलांसाठी आणि त्यांना देईन. अर्जुन विचार करतो, अरे देवा, म्हणजे माझा सरप्राईज तर फ्लॉप होणार. त्यावर तो म्हणतो, तुम्ही आज जाऊ नका, आज एका क्लायंटकडे आपल्याला जायचं आहे. यावरती सायली म्हणते, सर क्लायंटकडे नवरा बायको म्हणून जाण्याची काही गरज नाही आहे, कारण आपण नवरा बायकोचं नाटक हे घरच्यांसाठी करतोय, क्लायंटसाठी हे नाटक मी करू शकत नाही आहे, मी चालले. असं म्हणत सायली अर्जुनचं बोलणं धुडकावते आणि निघते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना, जा, डायरेक्ट उद्याच या. तितक्यात चैतन्य येतो आणि तो म्हणतो, काय रे, खालपर्यंत आवाज येतोय, काय उद्याच या काय म्हणत होतास? यावरती अर्जुन म्हणतो, अरे त्या चालल्यात आश्रमात, मी त्यांना सरप्राईज देणार होतो ना, तर त्या आश्रमात गेल्यावरती ती मुलं सांगतील ना, सायलीताई तुझ्या चिडक्या बेब्यानी उद्या आम्हाला बोलवलंय, मग माझ्या सरप्राईजची वाट लागेलच की. चैतन्य म्हणतो, अरे खरंच की, म्हणजे तुझ्या सरप्राईजचे 12 वाजणार, काहीतरी कर अर्जुन, काहीतरी कर. असं म्हणत दोघांचा प्लॅन ठरतो. अर्जुन म्हणतो, ठरलं तर मग. आणि मग चैतन्य धावत पळत खाली यायला निघतो. तोपर्यंत सायली सांगत असते, आई मी मार्केटमध्ये जाते, काही आणायचं आहे का? कल्पना म्हणते, नाही ग, आणायचं वगैरे काही नाही आहे, तू निवांत ये, काही येण्याची घाई करू नकोस. विमल सांगते, हो ताई, तुम्ही सावकाश मुलांना भेटा आणि निवांत या. तितक्यात चैतन्य येतो. कल्पना मावशी लवकर सर, अर्जुनला सणकून ताप आलेला आहे. ताप आलाय म्हटल्यावरती सायली, कल्पना आणि विमल तिघीजणी धावत जातात आणि आता अर्जुनला हुडहुडी भरलेली असते, म्हणजे तो नाटक करत असतो. चैतन्याला सायली म्हणते, हे कसं काय झालं? चैतन्य म्हणतो, आम्ही एका केसवरती डिस्कस करत होतो, अचानक ह्याला हुडहुडी भरली, अचानक तो खाली पडलेला त्याला मी उचललं, इकडे बेडवर ठेवलं आणि लगेच तुम्हाला बोलवायला आलो. त्यावरती आता कल्पना म्हणते, हे तर सगळं भयानकच आहे, आपल्याला ताबडतोब ट्रीटमेंट करायला पाहिजे, अश्विनला बोलवायला पाहिजे. याच्यावरती चैतन्य म्हणतो, हो तर केवढी हुडहुडी भरले बघ त्याला, लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार नाही केले ना तर ताप डोक्यात जाऊ शकतो आणि काही होऊ शकतं. आता हे नाटक पूर्णपणे वठवण्यासाठी चैतन्य कांदा आणून पण लावणार असतो, जेणेकरून ताप आलाय हे हुबेहूब खरं वाटावं आणि सायलीचं जाणं कॅन्सल व्हावं. आणि होतं पण तसंच. सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते आणि त्यामुळे ती आता पुन्हा एकदा आश्रमात जाण्याचं कॅन्सल करते आणि नंतर जाऊ असा विचार करते. अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होतो. सायलीला सरप्राईज देण्यासाठी तो आता सज्ज झालेला असतो. अर्जुन विचार करतो, नशीब मला वेळेवरती चांगली आयडिया सुचली आणि आता सरप्राईजचा दिवस उजाडतो. ज्या वेळेला पाडव्याचा दिवस असतो, सुभेदारांच्या घरामध्ये दणक्यात पाडवा सेलिब्रेट होत असतानाच सगळी मुलं येतात आणि सायलीताई असं म्हणत सायलीला बिलगतात. मुलांना महागडे कपडे, महागडी खेळणी हे सगळं अर्जुनने ऑलरेडी पोहोचतं केलेलं असतं आणि मुलं छानपैकी तयार होऊन सायलीला भेटायला येतात. सायली म्हणते, कशा आहात तुम्ही? मला तुमची किती आठवण येत होती. असं सायलीचा आनंद पूर्ण होतोय तोपर्यंत सायलीला मागून हाक ऐकू येते, साऊ बाळा. आणि सायली मागे वळून बघते. डोळ्यावरती तिचा विश्वासच बसत नाही. दारामध्ये मधुभाऊ उभे असतात. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा कशी आहेस तू? सायलीला मधुभाऊंना पाहताच इतका आनंद होतो, लहान मुलासारखी धावत जाऊन मधुभाऊंना ती मिठी मारते आणि मधुभाऊ तुम्ही खरंच आलायत की
नेहमी स्वप्न बघते मधुभाऊ तुम्ही खरंच आलात ना, आणि मधुभाऊंना घेऊन ती आपल्या घरात येते. सायलीचं वैभव बघून मधुभाऊंना खूप आनंद होतो. त्यावेळेला सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणतो, मिसेस सायली कसं वाटतंय सरप्राईज, आणि तुम्हाला माझं सरप्राईज आवडलं का? सायलीला सरप्राईज इतकं आवडलेलं असतं की तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती अर्जुनचा हात हातात घेते आणि हात जोडून सांगते, सर मला आयुष्यातलं इतकं मोठं सुख तुम्ही दिलंत ना, आज माझी दिवाळी तुम्ही खास बनवलीत, तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. असं म्हणत अर्जुनचा हात धरून सायली आता आभार मानते.